नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना आज मी राजस्थानमधील बिकानेर या जिल्ह्यातील करणी माताचं मंदिर दाखवणार आहे. जिथे आम्ही गाडी आणायला गेलतो. तर तुम्ही पाहू शकताय इतकं धान्य टाकलं होतं ना कबुतरांसाठी. दोन्ही साईडला मंदिराच्या भरपूर असे कबूतर तिथं होते. त्यामुळे व्हिडिओ शूट करायला पण खूप छान वाटत होतं. आणि प्लस लहान मुलांचं म्हणजे एक सुंदर असं लहान मुलांना एक बघण्यासारखं असं हे दृश्य होतं. आमचा माऊ तर पुढं सरकतच नव्हता. अजून एक आत गेल्यावर एक तुम्हाला मस्त असं नवीन काहीतरी पाहायला भेटणार आहे, म्हणजे ऐकायला भेटणार आहे. खूप जणांना माहिती देखील असेल. तर असंच आम्ही जात होतो. तर या मंदिराची एक विशेषता आहे की या मंदिरामध्ये उंदीर खूप आहेत. हो, जिवंत उंदीर. आणि मंदिराचं बांधकाम देखील सुरू आहे. आणि छत्री, फुलं, ओढणी याच्यानी मंदिराला पूर्ण बाहेरच्या बाजूनी सजवलं. तर हे पहा, आमचा माऊली उंदीर पकडायला चालला होता. हो, जिवंत उंदीर त्याची शेपटी धरून पकडायला लागला. तर या मंदिरात ना उंदीर भरपूर असतात. आणि मी पण इतकं भीत मंदिरात जात होते की मला पण भीती वाटत होती. आणि माऊली मला सांगत होता की मम्मी उंदीर आहे, मी पकडतो, मी पकडतो. हा घाबरला नाही, परंतु आम्ही मात्र घाबरत जात होतो. माझे मिस्टर पहिल्यांदा एकदा इथे येऊन गेले होते. तर मग आता ते दुसऱ्यांदा आलेत आणि हे पहा, तुम्ही पाहू शकता ना उंदीर. प्रत्येक एका ठिकाणी उंदराचे असं मोठे मोठे जाळे टाकलेले आहेत. म्हणजे कबुतरांना कसे जाळे असते ना, कबूतर त्यात ठेवतात तसं. तर मंडळी इतके उंदीर आहेत. आणि या मंदिराची विशेषता म्हणजे ज्या ठिकाणी उंदीर हे पाळलेले आहेत ना, तर तिथं ना लोक ध्यान करत बसतात. आणि जर तुम्हाला यात व्हाईट कलरचा म्हणजेच पांढरा उंदीर दिसेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहेत, असं तिथे लोक म्हणत होते. तुम्ही पाहू शकताय मी घातले होते साडी आणि मला भीती होतं की साडीत उंदीर अडकेल का. त्यामुळे मला भीती वाटत होती. हळूहळू आम्ही चाललो होतो. आणि उंदीर म्हटलं तर घाण करणारच. आणि त्यांना इतके प्रकारचे धान्य वगैरे सगळं शिस्त ठेवलेलं आहे. आणि कंटिन्यू तिथे झाडलोट होत होती. त्यामुळे मंदिर तुम्ही पाहू शकताय परिसर हा स्वच्छ होता. हलकासा थोडासा वेगळा वास येत होता कारण की उंदीर असल्यामुळे. परंतु इतकी गर्दी होती ना मंदिरात, तर हे सगळं उंदरानेच भरलंय पहा. आणि मंदिरात प्रसाद पण वाटप करत होते. आणि हे बघा, प्रसाद जिथं असतं तिथं तर उंदीर हमखास असतात. आणि इकडचे लोक अजिबात उंदराला म्हणजे असं काही करताना भीत नव्हते. आणि हे उंदीर काय असं पायात वगैरे येत नाहीत. ते ते आपल्या आपल्या म्हणजे दिशेने जात असतात. फक्त आपल्यालाच एक भीती की माझ्या पायाखाली येईल का. तरी जे व्हायचं नव्हतं ते झालंच. मी एकदा जोरात मात्र चिरकले की माझ्या हातून माझाच रुमाल पडला. परंतु मला वाटलं की उंदीर आलं का काय. तर हे आम्ही मंदिरात प्रवेश करतानाच थोडंसं अंधार आहे. तर त्यानंतर तुम्ही पाहू शकताय मंडळी गर्दी आहे. पाठीमागं पण इतकी गर्दी होती. जे वरवधू असतात ना, ते करणी माताचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. उंदराच्या भीतीमुळं ना कॅमेरा आहे ना माझ्या हातनं म्हणजेच मोबाईल शेक होत होता. मंदिराचं बांधकाम चालू आहे. खूप मोठं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकताय आम्ही सर्वजण दर्शनासाठी आलो होतो. आणि जर तुम्ही मोबाईलमध्ये म्हणजे व्हिडिओ वगैरे करणार असाल तर 30 रुपये वगैरे आहे. कॅमेऱ्याला 50 रुपये असं पावती फाडावी लागते. तर आम्ही ती पावती फाडून मोबाईल यूज केला होता. तर मी हे सगळं तुम्हाला का दाखवते की उंदरासाठी सर्व दाखवत आहे. तर हे पहा, हे करणी माता आहेत. तर करणी मातांना रोज भोग चढतो आणि तो भोग हा वाटला जातो बाहेर. आणि त्यांचं दरवाजात ते आहे चांदीचं वगैरे. तुम्हाला दिसत असेल हलका ऑरेंज कलरची जी छोटी मूर्ती आहे तर ती करणी माताची आहे. जुनं मंदिर आहे फार. आता त्याला अजून थोडंसं चांगलं देखावासारखं तयार करण्यात येत आहे. हे पाहू शकताय मंदिरला जेव्हा गोल फेरी मारायची वेळ आली तेव्हा मात्र मला भीतीच बसली की
माझे मिस्टर तर पुढं गेले, आता मी जाऊ कसं? ते काय होत नाही आहे म्हणत होते. परत ते एक कोणीतरी भैया आले, मग मी त्यांना म्हटलं चला मी तुमच्यासोबत येते. तर तुम्ही पाहू शकता मी त्यांच्यासोबत गेले. खूप म्हणजे त्या उंदराला बघून मला भीती वाटत होती. कारण की आपण चालत असताना ते काय करतात, रस्ता क्रॉस करतात आणि भीती असते की आपल्या पायाखाली येईल. हे सर्व धान्य आहे ना, उंदरांसाठी ठेवलेलं आहे पहा. मंदिराच्या चारी बाजूने असं धान्य होतं. ट्रे ठेवलेत मोठमोठे, त्या ट्रेमध्ये धान्य टाकलेत. फरसाणा, बाजरा, गहू असे सगळ्या प्रकारचे धान्य आहेत. शेव आहेत, म्हणजे येणारे भक्त लोक पण टाकून जातात आणि खूप जण दान पण करतात. तर या मंदिराची माहिती अशी आहे की ह्या देवी माताचे जे काही पूर्वज आहेत, ते पूर्वज जेव्हा वारले तेव्हा यमराजांना त्यांनी मागितलं होतं की त्यांचे प्राण वाचवा. तेव्हा न प्राण वाचवल्यामुळे जेवढे काही पूर्वज असतील तेवढे उंदराच्या रूपामध्ये इथे राहतील असं देवी मातांनी सांगितलं. तर अशीच आख्यायिका आम्हाला पण तिथून कळलेली आणि मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.